नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो असं कॅमरिलाचं कुठलं फीचर आहे का की जे वापरून आपल्याला आधीच मार्केटचा बायस ओळखता येऊ शकतो आणि आपल्याला तो बायस डिसाईड करून त्या डिरेक्शनमध्ये ट्रेड प्लेस करता येऊ शकतो. आणि हे फीचर कुठल्याही टाइम फ्रेमवरती, जर इंट्राडे ट्रेडर असाल तर 5 मिनिट्स, 1 मिनिट, 3 मिनिट, 15 मिनिट्सच्या टाइम फ्रेम वापरून तुम्ही इंट्राडेचा बायस सुद्धा डिसाईड करू शकता. किंवा जर तुम्ही स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडर असाल तर हायर टाइम फ्रेम्स म्हणजे 1 आवर, 4 आवर, डेली, वीकली अशा टाइम फ्रेम वरती सुद्धा तुम्हाला हा बायस डिसाईड करून एंट्री घेता येऊ शकते का ट्रेडमध्ये. तर आज आपला विषय आहे कसं आपल्याला कॅमरिला पिव्होट्सचं 2 डे रिलेशनशिप हे फीचर वापरायचंय आणि स्वतःचा बायस डिसाईड करायचंय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी व्हिडिओच्या शेवटी एक छोटीशी ट्रिक डिस्कस करणार आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्ही होल्डिंगसाठी स्टॉक तुम्ही बाय करत असाल तर कशा पद्धतीने योग्य ठिकाणी तुम्हाला एंट्री घेता येऊ शकते युझिंग कॅमरिला पिव्होट्स. सो चला तर मग लॅपटॉप स्क्रीनवरती आणि बघूया 2 डे रिलेशनशिप ऑफ कॅमरिला पिव्होट. आपण डिस्कस करत आहोत 2 डे पिव्होट रिलेशनशिप विथ रिस्पेक्ट टू कॅमरिला पिव्होट्स. सो जसं आपण पाहिलेलं आहे आपल्या सीपीआरच्या सिरीजमध्ये, आपण सीपीआर सिरीज मध्ये सुद्धा सीपीआरचं जे पोझिशनिंग आहे विथ रिस्पेक्ट टू कालचं पोझिशनिंग आणि आजचं पोझिशनिंग, की जे हायर व्हॅल्यू आहे का लोअर व्हॅल्यू आहे, ओव्हरलॅपिंग हायर व्हॅल्यू आहे का ओव्हरलॅपिंग लोअर व्हॅल्यू आहे, का इनसाइड आहे का आउटसाइड आहे, याच्यावरनं आपण एक प्रकारचं बायस डिसाईड केलेलं आहे. सो हे झालं सीपीआरच्या संदर्भात. पण कॅमरिला पिव्होट्स मध्ये असा कुठला झोन आहे की जो आपण या रिलेशनशिपसाठी कन्सिडर करू शकतो. सो जर आपल्याला स्क्रीनवरती जाऊन बघायचं असेल, चार्टवरती जाऊन बघायचं असेल, तर हा झोन आहे R3S3 चा झोन. सो सीपीआर कॅमरिला पिव्होट्स आपण जे काही प्लॉट करतो त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला फक्त S3 आणि R3 एवढ्या दोनच लाईन एनेबल ठेवायच्यात, बाकी सगळे आपण डिसेबल करत आहे. आणि जो काही हा R3S3 चा झोन आहे त्याचं जे पोझिशनिंग आहे कालच्या R3S3 च्या झोनच्या रिस्पेक्ट नुसार आजचं पोझिशनिंग हे कसं आहे, हायर व्हॅल्यू आहे का लोअर व्हॅल्यू आहे, त्याच्यानुसार आपण दिवसासाठीचा, आता पर्टिक्युलरली आपण इंट्राडे साठीचं डिस्कस करतोय कारण की मी 5 मिनिट्सची टाइम फ्रेम सिलेक्ट केलेली आहे. सो त्याच्यानुसार आपल्याला कळू शकतं की आपल्याला साधारणतः दिवसाचा बायस कसा ठेवायचा आहे, बुलिश ठेवायचा आहे, बेरिश ठेवायचा आहे. आज एक साइडवेज ऍक्शन बघायला मिळू शकते किंवा आज एक ट्रेंडिंग ऍक्शन बघायला मिळू शकते. हे कशा प्रकारे ठरवता येईल कॅमरिला पिव्होट्स वापरल्यानंतर. सो त्याचे साधारणतः इतके वेगवेगळ्या प्रकारचे हे जे काही रिलेशनशिप आहेत. सो जर का आपल्याला हायर व्हॅल्यू कॅमरिला मिळालं, हायर व्हॅल्यू म्हणजे अशा पद्धतीने असेल, कालचा R3S3 झोन, आजचा R3S3 झोन हा जर वरती असेल कालच्या झोन पेक्षा, तर आपल्याला एक बुलिश बायस आपला असू शकतो. त्याच्यानंतर ओव्हरलॅपिंग हायर व्हॅल्यू म्हणजे कालचा R3S3 आणि आजचा R3S3 हा थोडासा ओव्हरलॅपिंग आहे पण अपसाइडला ओव्हरलॅपिंग आहे, तर आपला बायस मॉडरेटली बुलिश असू शकतो. सिमिलरली जर 2 डे रिलेशनशिप लोअर व्हॅल्यू असेल, R3S3 कालचा वर आहे आजचा खाली आहे, तर आपलं पहिला प्रायमरी बायस मी हे डिस्कस करत आहे. सो प्रायमरी बायस हा बेरिश असायला हवा. त्याच्यानंतर ओव्हरलॅपिंग लोअर व्हॅल्यू असेल म्हणजे कालचा R3S3 झोन इथे आहे, आजचा R3S3 झोन इथे आहे, तर त्या सिनारिओमध्ये मॉडरेटली बेरिश माझं बायस असणार आहे. अनचेंज्ड असेल तर साइडवेज ऍक्शन आणि त्या झोन मधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन्स बघायला मिळू शकतात. त्यानंतर आउटसाइड व्हॅल्यू असेल म्हणजे कालचा R3S3 झोन हा लहान होता आणि तो आजच्या R3S3 च्या झोन मध्ये बरोबर बसलेला आहे, तर त्याला म्हणतात आउटसाइड व्हॅल्यू रिलेशनशिप. तर या सिनारिओमध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला एक साइडवेज प्राइस ऍक्शन बघायला मिळू शकते. आणि असं जे काही फॉर्मेशन आहे हे शक्यतो तेव्हा होतं जर का कालचा दिवस किंवा मागचे 1-2 दिवस हे ट्रेंडिंग
असतील तर अशा पद्धतीने आपल्याला आउटसाइड व्हॅल्यू कॅमरिलाचं रिलेशनशिप बघायला मिळू शकतं. इनसाइड व्हॅल्यू जेव्हा कॅमरिला रिलेशन आहे तेव्हा कालचा जो R3S3 झोन आहे हा मोठा असतो आणि आजचा R3S3 झोन हा लहान असतो आणि तो ह्याच्या बरोबर मध्ये बसलेला आहे, म्हणून त्याला म्हणतात इनसाइड व्हॅल्यू पिव्होट रिलेशनशिप. ह्या सिनारिओ मध्ये आपल्याला एक ब्रेकआउट किंवा ट्रेंडिंग प्राइस ऍक्शन बघायला मिळू शकते. सो जर तुम्ही डिरेक्शनल ट्रेडर असाल, ऑप्शन बायर असाल बेसिकली, तर इनसाइड व्हॅल्यू कॅमरिलाचे जे दिवस आहेत आणि त्या दिवशी जर तुम्हाला असं बघायला मिळालं की कालचा दिवस किंवा त्याच्या आधीचे 1-2 दिवस हे साइडवेज ऍक्शन होती आणि त्यानंतर जेव्हा रेंजचं एक ब्रेकआउट बघायला मिळतं त्या दिवशी, तर तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे ऑप्शन बाईंग किंवा डिरेक्शनल ज्या काही गोष्टी आहेत ते चालताना दिसतात. ओके, सो हे होते सगळे वेगवेगळे रिलेशनशिप्स, 2 डे पिव्होट रिलेशनशिप्स मधले. एक्झाम्पल साठी जर बघायचं झालं तर हा आहे डाऊन व्हॅल्यू, लोअर व्हॅल्यू, बेरिश प्राइस ऍक्शन. म्हणून तुम्ही इथे बघू शकता की 5 मिनिटाच्या निफ्टीच्या चार्ट वरती कंटिन्युअस डाऊनसाइड मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. सो ज्या बाजूला मोमेंटम बिल्ड झाला ती शक्यतो बेरिश साइड होती. ओके, सो तुम्हाला ऍटलिस्ट जे काही 2 दिवसाचे कॅमरीला, 2 दिवसाचे CPR हे बघून आपल्याला एवढं तरी डिसाईड करता येऊ शकतं की मला कुठल्या डिरेक्शनला ट्रेड शक्यतो घ्यायचं टाळायचं आहे, शक्यतो. कारण की त्यानंतर इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतात ते प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो आणि 20 EMA ची पोझिशन सुद्धा मॅटर करते. म्हणजे मार्केट कुठे ओपन झालंय ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कारण की कधी कधी आपल्याला हे रिलेशनशिप चालताना दिसत नाहीत, कधी कधी आपल्याला अपोजिट साइडला सुद्धा ट्रेड मिळू शकतात. पण बेसिकली जर तुम्ही बिगिनर असाल आणि फक्त जर का बायस नुसारच तुम्ही तुमच्या सेटअप नुसार तुम्ही ट्रेड केले तर तुम्हाला विन रेट जो आहे किंवा ह्यामध्ये तुम्हाला ट्रेड तुमचे सक्सेसफुल होण्याचे जे चान्सेस आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतात. आणि जे अपोजिट साइडचे ट्रेड आहेत ते जसं जसं तुम्ही एक्सपिरियन्स गेन कराल त्यानंतर तुम्ही साधारणतः ऑब्झर्व करून ठरवू शकता की अपोजिट साइडचा ट्रेड मी इथे कशा पद्धतीने घेतला असता. पण जर सध्या विचार करायचा झाला तर ऍज अ बिगिनर किंवा इंटरमिडिएट ट्रेडर फक्त तुम्ही बायसनुसार तुम्हाला सेटअपमध्ये ट्रेड मिळाला तर घेणं, अदरवाईज त्या दिवशी ट्रेड न करणं हे सुद्धा एक हे सुद्धा एक चांगलं आणि बेस्ट ट्रेडिंग स्किल आहे की जे तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं आहे. सो इथे इनसाइड व्हॅल्यू जेव्हा आपल्याला कॅमरीला बघायला मिळाला तेव्हा तुम्ही बघू शकता की कालचा दिवस एक साइडवेज होता. जसं मी म्हटलं इनसाइड व्हॅल्यू शक्यतो तेव्हा बनतं जेव्हा कालचा किंवा 1-2 दिवसाची प्राइस ऍक्शन ही साइडवेज असेल आणि जर रेंज मधून ब्रेकआउट झाला तर आपल्याला एक खूप चांगलं ट्रेंडिंग मुवमेंट मिळू शकते. सो हे जे दिवस आहेत ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इथे आपल्याला ट्रेलिंग स्टॉप लॉसेस जे आहेत, ट्रेलिंग प्रॉफिट जे आहे ते जर करता आलं तर इथे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिस्क रिवॉर्ड मिळू शकतो. की मग दुसऱ्या दिवशी जे काही साइडवेज ऍक्शन्स आहेत हे आहेत तिथे आपण फिक्स 1:2 रिस्क रिवॉर्डनी बाहेर पडतो. पण अशा दिवशी आपण नक्कीच ट्रेलिंग स्टॉप लॉस किंवा ट्रेलिंग प्रॉफिट ह्या गोष्टींचा विचार नक्की केला पाहिजे. त्याच्यानंतर जर अबाऊ व्हॅल्यू आपलं रिलेशनशिप असेल पिवोट्सची तर तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला एक बुलिश मुवमेंट बघायला मिळालेली आहे. सो आपण जस्ट थोडंसं ऑब्झर्व करूया की निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आणि नंतर काही स्टॉक्सचे चार्ट सुद्धा मी दाखवते. वेगळ्या टाइम फ्रेम वरती सुद्धा बघूया की कशा पद्धतीने हे काम करतंय. सो हे आहे, मी R3 आणि S3 हे दोनच लाईन्स प्लॉट केलेले आहेत कॅमरिलाचे आणि 20 EMA फक्त प्लॉट केलेलं आहे. तर ह्या दिवसासाठी म्हणजे 17 मार्च साठी तुम्ही बघू शकता अबाऊ CPR होता. सो अबाऊ CPRच्या सिनारिओ मध्ये जर आपण बघायला गेलो तर इथे 20 EMA ला व्यवस्थित सपोर्ट घेतलेला आहे. सो इथे साधारणतः आणि इथे CPR ची सुद्धा पोझिशन इथे असण्याचे चान्सेस आहेत.
सो येस, सीपीआरचा बॉटमचा सुद्धा सीपीआरचा टॉपचा सुद्धा सपोर्ट घेतलेला आहे, प्लस 20 EMA चा सपोर्ट घेतलेला आहे. अशा पद्धतीने इथे तुम्ही लॉंग एंट्री नक्की करू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सो काय करायचंय, हा जो बायस आहे की मला बुलिश साईडचे ट्रेड फक्त बघायचे, जसं की इथे अजून एक बुलिश साईडचा ट्रेड आपल्याला मिळू शकतो. जर तुमचा हा ट्रेड मिस झालाय किंवा तुम्हाला परत एकदा ट्रेड मध्ये एंट्री घ्यायचंय तर डेज लो. ठीक आहे. सो डेज लो ला सुद्धा जेव्हा एनगल्फ बनलाय तेव्हा इथे तुम्ही बुलिश साईडचा ट्रेड घेऊ शकता, कारण की रिलेशनशिप जी आहे कॅमरिलाची ती मला सांगतेय की बायस हा बुलिश आहे. ओके. सो सिमिलरली आधीच्या दिवसांसाठी तुम्ही बघू शकता इथे कालचा सीपीआर, सीपीआर नाही, कॅमरीला वर होता, आजचा कॅमरीला झोन खाली आहे. सो ह्या सिनारिओ मध्ये R3चं रिजेक्शन आणि प्लस ह्या कॅन्डलनी 20 EMA सुद्धा तोडलेला आहे. सो अशा सिनारिओ मध्ये तुम्ही एक बेरिश एंट्री घेऊ शकता. सिमिलरली इथे काय झालेलं आहे तर इथे सुद्धा मला डाऊन साईडचं कॅमरीला बघायला मिळालेलं आहे आणि इथे S3च्या खूप खाली इथे ओपन झालेलं आहे मार्केट. आणि जर आपण बघू शकतो की प्रिव्हियस डे लो आणि S3 या दोन्हीच्या खाली जेव्हा ओपन झालेलं आहे तेव्हा इधर माझी एंट्री कशा पद्धतीने असू शकते, तर फर्स्ट कॅन्डलच्या जेव्हा हायला रिटेस्ट करून मला काही कॅन्डलस्टिकचे पॅटर्न पर्टिक्युलरली बघायला मिळाले, तर म्हणून मी इथे शॉर्ट करू शकते किंवा मी इथे 20 EMA सिम्पली इथे रिजेक्शन घेऊ शकते आणि ही सगळी रॅली मला कॅप्चर करता येऊ शकते, कारण की मला माहितीये की माझा जो बायस आहे तो बेरिश आहे. सो आता इथे जो काही R3 आणि S3चा झोन आहे तो खूप मोठा झोन आहे, म्हणजे जे काही विड्थ ज्याला आपण म्हणतो, जसं आपण सीपीआरचं सुद्धा विड्थचं अनालिसिस केलेलं आहे. सो ह्या सिनारिओ मध्ये इथे तुम्हाला बघायला मिळू शकतं की इथे जवळजवळ 250 पॉइंटचा डिफरन्स आहे R3 S3 झोन मध्ये. सो अशा दिवशी आपण टाळू सुद्धा शकतो ट्रेड करणं, कारण की ह्या दिवशी आपल्याला एक साइडवेज ऍक्शन बघायला मिळण्याचे चान्सेस आहेत आणि जो ऍक्च्युली आपला बायस आहे तो कितपत आपल्याला नीट वापरता येऊ शकतो हे सांगू शकत नाही. सो त्याच्यामुळे ह्या दिवशी आपण डिसाईड करू शकतो की आपल्याला ट्रेड नाही करायचं आहे. सो आता या दिवशी काय झालेलं आहे की माझ्या रिलेशनशिप नुसार माझा बायस बुलिश होता, पण इथे हॅमर सुद्धा 20 EMA आसपास बनलेला आहे. आता आपण जस्ट सीपीआर चेक करूया, पण इथे माझा सीपीआर खाली आहे. पहिल्याच कॅन्डल नंतर असं आपल्याला वाटू शकतं की बाबा सीपीआरचा सपोर्ट प्लस 20 EMA सपोर्ट, पण जसं मी म्हटलं होतं की आपल्याला प्रिव्हियस डेची रेंज सुद्धा जी आहे ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे जर इथे हा सगळा सपोर्ट घेऊन प्रिव्हियस डेच्या रेंजच्या वरती क्लोजिंग मिळाली असती तर आपण बुलिश साईडला नक्की गेलो असतो. पण आता इथे मला प्रिव्हियस डेच्या रेंजच्या वरती क्लोजिंग न मिळाल्यामुळे मी फॉलोअप साठी वाट बघणार आहे, कारण की कालचा दिवस हा एक साइडवेज होता आणि हा प्रिव्हियस डे हाय सुद्धा इथे आहे. सो अशा पद्धतीने इथे आपल्याला सेकंड कॅन्डलनी एनगल्फ करून 20 EMA क्रॉस केलाय, प्रिव्हियस डे हायचं रिजेक्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही सिम्पली S3चा ब्रेकडाऊन किंवा खूप अग्रेसिव्हली तुम्ही 20 EMA ब्रेकडाऊन इथे तुम्ही शॉर्ट करू शकता आणि सिम्पली इथे तुम्ही ट्रेंडिंग डे असणार आहे ह्या भावनेनी तुम्ही कंटिन्युअसली इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस किंवा ट्रेलिंग प्रॉफिट्स तुम्ही हे फीचर वापरून तुम्ही मॅक्सिमम जे काही रिस्क रिवॉर्ड आहे ते गेन करण्याचा प्रयत्न करू शकता. सो हे झालं इंट्राडे 5 मिनिट्स वरती कशा पद्धतीने आपण वापरायचं. आता सिमिलरली आपल्याला 1 आवर जर मी स्विंग ट्रेडिंग करत असेल तर त्या सिनारिओ मध्ये आवरली कॅन्डल्स वरती सुद्धा हा माझा वीकली कॅमरिलाचा जो काही झोन आहे. ठीक आहे. सो वीकली कॅमरिलाचा झोन बघून सुद्धा आपल्याला डिसिजन घेता येऊ शकतात की माझा बायस साधारणतः मला काय डिसाईड करायचंय आणि मला कुठल्या साईडचे ट्रेड घ्यायचे आहे. ठीक आहे. सो तुम्ही जाऊन नक्की ऑब्झर्व करा की वीकलीला सुद्धा कशा पद्धतीने आपण वीकलीचा कॅमरिलाचा उपयोग करून कशा पद्धतीने
आवरली कॅन्डल वरती आपण ट्रेड घेऊ शकतो. सो एक एक्झाम्पल इथे तुम्हाला दाखवायचं झालं तर इथे आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल ह्या सिनारिओ मध्ये मला एक साइडवेज ऍक्शन बघायला मिळालेली आहे. इनसाइड सीपीआर बघायला मिळालेला आहे. आणि त्यानंतर जेव्हा मला एक डाऊन साइड सीपीआर बघायला मिळतो, तर त्या वीक मध्ये बेसिकली आपल्याला एक डाऊन साइडचं चांगल्या प्रकारचं ट्रेड अपोजिट डिरेक्शनचा करायला मिळू शकतो. सो इथे बेसिकली जो काही माझा ट्रेड आहे, ओके, सो इथे बेसिकली जो माझा ट्रेड आहे हा अशा पद्धतीने जनरेट होतो की प्राइस ऍक्शननी ऍक्च्युली हायर हाय हायर लोज बनवलेत, त्याच्यानंतर वर गेले आणि हे जे आहे हा पूर्णतः टॉप झालेला आहे. सो शक्यतो इथे एक ट्रिक अशी आहे की जेव्हा आपल्याला टॉपला इनसाइड सीपीआर बघायला मिळू शकतात किंवा बॉटमला इनसाइड सीपीआर जर बघायला मिळाले आणि इनसाइड सीपीआर मध्ये मला जर साइडवेज प्राइस ऍक्शन बघायला मिळाली तर शक्यतो तो झोन आखून ठेवायचा आणि त्यानंतर ज्या डिरेक्शनला त्या झोनला ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकडाऊन होईल तर त्या सिनारिओमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्या बाजूचे ट्रेड बघायला मिळू शकतात. जसं की आता इथे हे जेवढं पण डिस्टन्स आहे, ओके, सो हे तेवढंच्या तेवढं डिस्टन्स मी इथे ब्रेकडाऊन नंतर लेट्स से मी या बिग रेड कॅन्डल नंतर एंट्री घेतलेली आहे, तर या सिनारिओ मध्ये मला तेवढं डिस्टन्स पर्यंतचं टार्गेट इथे बघायला मिळू शकतात आणि जस्ट स्टॉप लॉस हा अबाऊ माय ब्रेकडाऊन कॅन्डल. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला टॉप आणि बॉटम सुद्धा हंट करता येतात जर तुम्ही इनसाइड कॅमरीलाचे तुम्ही जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत. ठीक आहे, आता जस्ट एक एक्झाम्पल साठी आपण हे स्टॉक वरती सुद्धा कशा पद्धतीने चालतं हे आपण बघूया. सो एक्झाम्पल साठी मी एक स्टॉक सिलेक्ट केलेला आहे. सो याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की जेव्हा साधारणतः आपल्याला एक रॅली बघायला मिळते ना, ओके, सो रॅली आणि एक कन्सॉलिडेशन, म्हणजे इथे आपल्याला काय बघायला मिळालंय, इथे साधारणतः एक रॅली आहे डाऊन साइडची, राईट. सो लेफ्ट साइडला जेव्हा आपण बघतो ना तेव्हा एक रॅली बघायला मिळाली पाहिजे आणि त्यानंतर ना कन्सॉलिडेशन. आणि इथे तुम्ही साधारणतः बघू शकता दिस इज इनसाइड कॅमरीला, पण प्राइस ऍक्च्युली त्या R3S3 झोन मध्येच अडकलेली आहे. ओके, सो प्राइस बिलकुल प्रिव्हियस वीक हायच्या वरती गेलेली नाहीये आणि इनसाइड कॅमरीला आहे. अशा परिस्थितीमध्ये मला काय मार्क करायचंय, तर हा जो काही झोन आहे ना पूर्ण बनलेला, सो ट्रेंड लाईन आखून ठेवायची की ह्याच्या वरती गेला तर मी बाय करणार आहे, म्हणजे मला अपोजिट साइडचा ट्रेड मिळू शकतो, किंवा ह्याच्या खाली गेल्यानंतर, ओके, किंवा ह्याच्या खाली गेल्यानंतर मला एक सेल साइडचा ट्रेड बघायला मिळू शकतो. सो आता इथे आपण बघू शकता इथे माझा सिम्पली सेलचा ट्रेड ऑन झालेला आहे आणि ही जी काही ब्रेकडाऊन कॅन्डल आहे, ठीक आहे, ऍक्च्युली ब्रेकडाऊन कॅन्डल खूप छोटी आहे. सो आपण थोडासा वरचा स्टॉप लॉस ठेवूया कारण की हे स्विंगच्या पोझिशन्स आहेत, राईट. सो वरचा स्टॉप लॉस ठेवून सिम्पली आपल्याला ही इतकी सारी डाऊन साइडची मूव बघायला मिळालेली आहे. ओके, स्टॉप लॉस स्विंगच्या केसमध्ये जसं मी नेहमी म्हणते आपला क्लोजिंग बेसिसवरती असतो, कारण की अनेकदा स्टॉप लॉस हंटिंग होतं. सो या कॅन्डलनी ते स्टॉप लॉस हंटिंग केलेले आहे जर तुमच्या सिस्टीम मध्ये स्टॉप लॉसेस असतील तर. सो हे कशा पद्धतीने आपण काढलेलं आहे की ही साइडवेज ऍक्शन आहे, प्लस आपल्याला कॅमरीला एकात एक आणि थोडेसे आसपास असे पोझिशन झालेले दिसत आहेत मागच्या काही वीक साठी. तर असे जेव्हा आपल्याला स्टॉक मध्ये बॉटम साइडला प्रिपरेशन दिसेल, ओके, सो हे तर आता आपण शॉर्ट साठीचं प्रिपरेशन बघितलं, पण नक्कीच हा एफ स्टॉक नाहीये. सो इथे तुम्ही स्टॉक शॉर्ट नाही करू शकत, राईट. पण जेव्हा मला स्टॉक बाय करायचे, ओके, जर मला कॅश इक्विटीमध्ये स्टॉक बाय करायचे तर सिम्पली मला काय करायला लागेल, तर मला अशा प्रकारचं कन्सॉलिडेशन हे बघायचंय. आता इथे तुम्ही बघू शकता लेफ्ट साइडला मला एक ट्रेंड दिसतोय, राईट.
सो लेफ्ट साइडला मला एक ट्रेंड दिसतोय. त्यानंतर काय झालेलं आहे की इथे मला कम्प्लीट कन्सॉलिडेशन बघायला मिळालंय आणि R3 S3 चे झोन बघाल तर कधी वर कधी खाली, कधी वर कधी खाली, आणि अशा पद्धतीने त्यांचं पोझिशनिंग आहे. आणि या सिनारिओ मध्ये तर माझा आउटसाइड आहे R3 S3. त्यानंतर इनसाइड इथे मला कुठे बघायला मिळत नाहीये. पण जेव्हा मला हे असं एकत्रित पोझिशनिंग येतं त्यावेळेला नक्की मी ट्रेंड लाईनच्या बेसिसवरती कुठल्या बाजूला ती ट्रेंड लाईन ब्रेक करणार आहे त्या बाजूला मी ट्रेड घेऊ शकते. आणि इथे तुम्ही बघू शकता की जेव्हा खूप चांगल्या बुलिश कॅन्डलनी, हॅमर लाईक कॅन्डलनी माझं ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे, पुन्हा रिटेस्ट सुद्धा होते. सो जर तुम्ही रिटेस्ट टाईप ऑफ ट्रेडर असाल तर तुमची एंट्री रिटेस्टला होऊ शकते. सो इथे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही लॉंग पोझिशन क्रिएट करू शकता विथ स्टॉप लॉस बिलो दिस ब्रेकआउट कॅन्डल. आणि इथे तुम्हाला ऍक्च्युली 1:2 वगैरे घेऊन म्हणजे हे खूप छोटे टार्गेट्स आहेत. तुम्ही बेसिकली ट्रेल नक्की करू शकता. सो 1:2 हिट झाल्यानंतर मे बी स्टॉप लॉस तुम्ही वर वर आणत अशा पद्धतीने तुम्ही एक्झॅक्टली टॉपला सुद्धा एक्झिट करू शकता. आणि खूप चांगल्या प्रकारचं रिस्क रिवॉर्ड तुम्हाला अशा ट्रेडमध्ये बघायला मिळू शकतो. सो ही एक छोटीशी ट्रिक होती. जेव्हा तुम्ही जर इक्विटी ट्रेडर असाल, स्विंग ट्रेडर असाल, तुम्ही फक्त कॅश इक्विटीमध्ये बाईंग करताय, तर योग्य ठिकाणी कसं बाईंग करायचं आणि कशा पद्धतीने आपण चांगला रिस्क रिवॉर्ड त्या ट्रेडमध्ये मिळवू शकतो. सो ही एक 2 डे रिलेशनशिप कॅमरीला वापरून मी तुम्हाला आज ट्रिक सांगितलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्ही सुद्धा कॅमरीला पिवोट्स वापरता का आणि कशा पद्धतीने वापरता. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करा, लाईक करा. थँक्यू सो मच अँड बाय.